नमस्कार बंधू भगिनींनो, 2 ऑक्टोबर हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दिवस। त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून घालणार आहोत। सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधींच्या सप्तपातकांच्या बद्दलचा विचार करणार आहोत। मी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। महात्मा गांधींचं तत्वज्ञान हे जगानं आता स्वीकारलेलं आहे आणि जगातल्या अनेक विद्यापीठांच्या मधून महात्मा गांधींचं तत्वज्ञान, महात्मा गांधींचे विचार शिकवले जातात आणि खऱ्या अर्थानं महात्मा गांधींच्या विचारांशिवाय या जगाचा विकास होऊ शकणार नाहीये, या जगामध्ये शांतता निर्माण होऊ शकणार नाहीये, ही गोष्ट देखील आता जग मान्य करायला लागलेला आहे। आणि म्हणून गांधीजींचा जन्मदिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करावा अशा प्रकारचा विचार युनोच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतोय। आणि म्हणून महात्मा गांधींचे विचार खरं तर केवळ त्यांच्या जयंतीच्या काळात जाणून घ्यावेत असं नाही, तर नेहमी आपण जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यापैकीच त्यांनी सांगितलेली जी सप्तपातक आहेत त्या पातकांचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। महात्मा गांधींनी सप्तपातकांचा विचार हा त्यांनी चालवलेला जो साप्ताहिक यंग इंडिया होता, या यंग इंडियामध्ये त्यांनी 22 ऑक्टोबर 1925 ला ही सप्तपातकं सांगितलेली आहेत। ती कोणती सप्तपातकं सांगितलेली आहेत ते आपण पाहणार आहोत। खरं तर पातकं म्हणजे पाप, 7 प्रकारची पाप या ठिकाणी महात्मा गांधी सांगतात। पुरोगामी विचारसरणीच्या बऱ्याच जणांना पाप पुण्य ह्या संकल्पना मान्य होत नाही आहेत, परंतु संतांनी मात्र ह्या पाप पुण्याच्या संकल्पना मान्य केलेल्या आहेत। पाप आणि पुण्याची अत्यंत सोपी व्याख्या या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी केली होती। ते असं म्हणाले, पुण्य ते परोपकार, पापती परपीडा। परोपकार करणं, मानव कल्याणासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करणं हे पुण्य आहे, तर इतरांना आपण माणूस असून देखील इतरांच्या विकासात अडसर निर्माण करणं किंवा इतरांना पीडा देणं हे पाप आहे। या अर्थानं पाप आणि पुण्याची संकल्पना संतांनी मांडलेली आहे आणि तशीच संकल्पना गांधींच्या या सप्तपातकाच्या संबंधाने देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे। आणि मी जास्त विस्तार न करता महात्मा गांधीजींनी जी 7 पातकं सांगितलेली आहेत ती कोणती आहेत आणि त्याचा थोडक्यात वर्तमानाशी आपल्याला संबंध जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे। महात्मा गांधींनी जे पहिलं पातक सांगितलं ते म्हणजे तत्वाविना राजकारण। महात्मा गांधी असं म्हणतात की राजकारण तर अत्यंत महत्वाचं आहे। मला वाटतं अरिस्टॉटल का सॉक्रेटिस कोणतरी असं म्हणालं होतं की सर्व शास्त्रांची जननी जर काय असेल तर ते राज्यशास्त्र आहे आणि मानवाच्या वर्तनाचा महत्वाचा अभ्यास राज्यशास्त्र करतं। आणि म्हणून आज तर आपण लोकशाही या राष्ट्रामध्ये जगतो आहोत आणि लोकशाहीच्या विकासामध्ये राजकारणाचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे। परंतु ते राजकारण हे कसं असलं पाहिजे, तर तत्वाचं राजकारण असलं पाहिजे। तत्वाला सोडून जर राजकारण असेल तर गांधी म्हणतात ते एक प्रकारचं पापच आहे आणि म्हणून तत्वाविना राजकारण असं म्हटलं गेलेलं आहे। पूर्वी राजेशाहीमध्ये देखील राजा लोक जो काही राज्यकारभार चालवायचे, राजकारण करायचे ते सामान्य जनतेच्या विकासासाठी, आणि म्हणून अशाच राजांची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे। मग ते राजे छत्रपती शिवराय असतील, राजे छत्रपती शाहू महाराज असतील, ज्या राजांनी सामान्य जनतेच्या किंवा तत्वाला धरून राजकारण केलं, आपली शासन व्यवस्था चालवली, त्यांचीच इतिहासामध्ये नोंद झालेली आहे। आपण पाहिलं असेल की हे राजे लोक सामान्य व्यक्तीसाठी आपला प्राण देखील द्यायला तयार होत असायची। यालाच म्हणायचं की ज्या राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य व्यक्तीचा किंवा आपल्या प्रजेचा विकास हा असतो। आणि म्हणून तुलसीदासांनी
नेतृत्वाबद्दल किंवा मुखियाबद्दल फार सुंदर म्हटलं होतं. तुलसीदास म्हणतात, मुखिया मुकसो चाहिये. जो मुख्य त्याला आपण नेता म्हणून अलीकडच्या काळात, तो कसा असला पाहिजे? आपल्या शरीरामध्ये जसं मुख अत्यंत महत्वाचं आहे, याच मुखाने तुम्हाला माहिती आहे की शांतीही प्रस्थापित करता येते आणि याच मुखामुळे हिंसाही निर्माण होऊ शकते. याच मुखाने नको ते खाल्लं, नको तेवढं खाल्लं तर हे शरीराचं स्वास्थ्यही बिघडतं आणि ते स्वास्थ्य जर चांगलं करायचं असेल तर याच मुखावाटे औषधही घ्यावं लागतं. तसं या शासन व्यवस्थेला च्या माध्यमातून, या मुखियाच्या, या राजकारणाच्या माध्यमातून नेतृत्व करणारी मंडळी या समाजाला विकासाकडे घेऊन जाण्याचं काम करू शकतात, अधोगतीकडे घेऊन जाण्याचं काम करू शकतात. तर राजकारण करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या राजकारणाला तत्वाचं अधिष्ठान असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की लाल बहादूर शास्त्रीची ही 2 ऑक्टोबरला जयंती आहे. तर त्या संबंधाने लाल बहादूर शास्त्रींच्या बद्दलचा व्हिडिओ टाकला आणि त्यामध्ये आपण पाहिलं की तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून लाल बहादूर शास्त्रींचा उल्लेख मी त्या व्हिडिओमध्ये केलेला होता. कारण जैसा राजा वैसी प्रजा असं आपण म्हणतो, म्हणून राजकारण करण्याने तत्वाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. तत्वाचं राजकारण म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही जी काही संविधानाने आपल्याकडे मूल्ये दिलेली आहेत, ही तत्व दिलेली आहेत, त्या तत्वांच्या अनुरूप या तत्वांना कुठेही बाधा येणार नाही आहे अशा प्रकारचं राजकारण हे खऱ्या अर्थानं पुण्यक्रम आहे, कर्म आहे. आणि अशा पद्धतीचं राजकारण जर कोणी करत नसेल तर ते एक प्रकारचं पातकच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाये डोळे सरांनी एक उदाहरण दिलेलं होतं, मला ते देण्याचा मोह, मागच्या एका व्हिडिओतही मी ते उदाहरण दिलेलं आहे, परंतु तत्वाविना राजकारण याबद्दल इथे देखील ते आपल्याला उदाहरण सांगता येण्यासारखं आहे. नाये डोळे सर म्हणाले की स्वातंत्र्य पूर्व कालावधी होता, स्वातंत्र्याचा संग्राम चालू असतानाचाच काळ असेल. एका स्त्रीच्या पाठीमागं काही चोरं लागलेली आहेत, तिच्या अंगावरती दागिने, गाठोडा तिच्या जवळ आहे असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते सोन्याचा ते जे गाठोडे आहे तिच्या जवळ त्या दागिन्याचं ते मिळवावं म्हणून हे चोरं तिच्या पाठीमागे लागलेली आहेत. आणि ही स्त्री या चोरांपासून वाचण्यासाठी पळते पळते एका गावामध्ये जाते. बऱ्याच घरामध्ये वाकून पाहते की आपण या घरामध्ये हे गाठोडं घेऊन जावं का, परंतु ती कुठल्याच घरात जात नाहीये. पण एका घरामध्ये मात्र ती जाते, तसंच गाठोडं ठेवते आणि पुढे निघून जाते. आता नाईलाज असतो, चोरांना काही ते गाठोडा सापडत नाहीये, परंतु ज्याच्याकडे हिनं ते सोन्याचं गाठोडं ठेवलेलं आहे त्या माणसाच्या मात्र मनामध्ये सारखा विचार येतो ते गाठोड्यातले दागिने बघून की ज्या स्त्रीनं माझ्याकडे हे दागिने ठेवलेले आहेत ती न तर माझ्या जातीची आहे, न तर ती माझे नातेवाईक आहे, न ती माझ्या ओळखीची आहे. आणि असं असताना देखील तिनं हे गाठोडं माझ्याकडे इतक्या किमतीचे सोन्याचं ठेवून कशी काय गेली असेल. आणि मग हा व्यक्ती वर्षभर विचार करत बसतोय आणि वर्षाच्या नंतर ती स्त्री येते आणि म्हणते की मी एका वर्षापूर्वी आपल्याकडं त्या सोन्याच्या दागिन्याचं गाठोडं ठेवलं होतं, ते मला परत हवं आहे. या माणसाला वाटलं की बरं झालं, वर्षभर मी चिंताग्रस्त होतो की गाठोडं माझ्याकडे ओळख नसताना आपण कसं ठेवलं म्हणून, तर बरं झालं आपण आलात. आणि तो गाठोडं आणून देतो आणि प्रामाणिकपणे तिला विचारतो की ताई, तुमची माझी ओळख नाही आहे ना, तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्या आहेत, कोणीच नसताना हे गाठोडं अनोळखी असताना देखील इतरांच्याकडे न ठेवता इथेच का ठेवलात? तेव्हा त्या स्त्रीने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे असं डोळे सर सांगतात. डोळे सर म्हणतात की ती स्त्री म्हणाली की मी अनेक ठिकाणी हे गाठोडे ठेवण्याचा विचार करत होते, परंतु मला कुणावरही विश्वास बसत नव्हता, केवळ तुमच्यावर विश्वास बसला आणि म्हणून हे गाठोडं मी तुमच्याकडे दिलेलं आहे. तेव्हा त्या माणसाने विचारलं की असा माझ्यावर विश्वास बसण्यासारखं तुम्ही माझ्याकडे काय बघितलं? तेव्हा ती स्त्री म्हणाली की तुमच्या अंगावरती मला खादीचे कपडे दिसले आणि माझा विश्वास पटला की ज्याच्या अंगावरती खादीचे कपडे आहेत तो माणूस बेईमान असू शकत नाही आहे आणि म्हणून मी हे गाठोडं आपल्याकडे दिलेलं आहे. आणि डोळे सर त्या पुस्तकामध्ये लिहितात की खादी या वस्त्राला त्या कालावधीमध्ये प्रामाणिकता अशा प्रकारची बिरुदावली लागलेली होती आणि म्हणून खादीला अत्यंत महत्वाचं स्थान होतं. परंतु अलीकडे कोणीतरी विडंबन केलंय, खादी याचा विग्रह केला तर खाय आदी, जो सगळ्या योजना अगोदर खातो त्याला खादी धारी म्हणावं अशा प्रकारचं विडंबन कुणीतरी केलेलं आहे. आणि त्यातली बरीचशी सत्यता आज आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. सगळीच नेतृत्व करणारी माणसं अशीच असतात असं नाही आहे, परंतु हे प्रमाण जास्तीच आहे. आणि म्हणून राजकारणात तत्व जर नसेल तर ते तत्वाविना केलेलं राजकारण
हे एका अर्थानं पातक आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी त्यांनी आपल्याला माहिती असेल की याबद्दल समर्थ रामदास काय म्हणतात बघा. समर्थ रामदासांनी सांगितलं, जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोच नेदावे. दासबोधामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काय करावं नेतृत्वानं. जाणावे पराचे अंतर, इतरांचं अंतर या नेतृत्वानं जाणलं पाहिजे आणि आपल्या स्वार्थासाठी उदासीनता असली पाहिजे आणि नीती आणि न्यायाशी कधीच अंतर राजकारण करताना पडू द्यायचं नाही आहे. अशा पद्धतीचा विचार दासबोधामध्ये चांगल्या नेतृत्वाबद्दल मांडलेला आहे. नेता हा शब्द नेतो या शब्दापासून आलेला आहे. जो अविवेकाकडनं विवेकाकडे नेतो, जो अविकासाकडनं विकासाकडे नेतो, जो अज्ञानाकडनं ज्ञानाकडे नेतो तो नेता. आणि असं जर तो नेत असेल तर ते पुण्यकर्म करता आहे नेतृत्व. परंतु याच्या उलट जर करत असेल की विवेकाकडनं अविवेकाकडे घेऊन जात असेल, विकासाकडनं अविकासाकडे घेऊन जात असेल, ज्ञानाकडनं कुठल्या तरी कारणास्तव त्याला अज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम करत असेल तर ते तत्वहीन राजकारण आहे. आणि असं तत्वहीन राजकारण म्हणजे पातक आहे असं गांधी सांगताना आपल्याला दिसतात. आता दुसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे पातक ते म्हणजे चारित्र्याशिवाय शिक्षण. शिक्षणाचा मुख्य उद्देशच काय तर आपल्याला माहिती आहे की विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या करताना सांगितलं होतं कॅरेक्टर बिल्डिंग. शिक्षणाचा उद्देश काय आहे तर चारित्र्याची बांधणी करणं. काय करणं? चारित्र्याची बांधणी करणं हाच मुख्य उद्देश शिक्षणाचा असला पाहिजे नव्हे आहे. प्रज्ञाशील करुणा या गुणांचा विकास कशाने निर्माण झाला पाहिजे आपल्या अंतःकरणामुळे तर विद्या घेतल्याने निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारचा विचार मग ते बाबासाहेब आंबेडकर असतील की तथागत गौतम बुद्धांनी देखील हाच विचार शिक्षण याचा अर्थ चार भिंतीमध्ये दिलं जाणारं औपचारिक शिक्षण म्हणून नाहीये. जे काही आपल्याला विवेकाकडे घेऊन जाण्याचं काम ज्याच्यातनं घडतं ते शिक्षण. आणि ते शिक्षण कसं असलं पाहिजे तर चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं. म्हणून विद्या विनयेने शोभते असं आपल्याकडे म्हटलंय की तोच खरा विद्वान आहे की जो काय असतो नम्र असतो. म्हणून परंतु आज आपण पाहतो की विद्या विनयेने शोभते. विद्वान माणूस हा नम्र असावा, त्याच्याकडे नम्रता ही शोभून दिसते असं आपण म्हणतो. पण अलीकडं याच्या उलट चित्र दिसतं की जेवढा शिकलेला माणूस तेवढा नम्र होण्याच्या ऐवजी नम्री होताना दिसतोय. आणि जर आपण नम्र होण्याच्या ऐवजी नम्री बनत असू तर ते चारित्र्याशिवायचं शिक्षण आहे. आणि चारित्र्याशिवायचं शिक्षण हे एक प्रकारचं पातक आहे. अशा प्रकारचा विचार महात्मा गांधी मांडतात. शिक्षणातून आपल्या मातेवर आपल्या मातृभूमीवर प्रेम करण्याचे संस्कार आपल्यावर झाले पाहिजेत. परंतु अच्युत पटवर्धन म्हणाले होते की थोडा पडा गांव छोडा और थोडा पडा राज्य छोडा और ज्यादा पडा देश छोडा. अशी जर आपल्या शिक्षणाची अवस्था असेल तर त्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही आहे असं म्हणता येईल. शिक्षणातून साने गुरुजी निर्माण झाले पाहिजेत. शिक्षणातून नाणे गुरुजी जर निर्माण होत असतील तर ते चारित्र्याला सोडून असलेलं शिक्षण आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला वाटतं यशवंतराव चव्हाण का कोणीतरी असं म्हणाले होते की साक्षर याचा उलटा राक्षस असा होतो. शिक्षणातनं आपल्याला काय बनवायचे आहेत? साक्षर बनवायचे आहेत, न की राक्षस बनवायचे आहेत. शिक्षणातून जर राक्षस बनत असेल तर ते एक अर्थानं चारित्र्याविना शिक्षण आहे आणि हे शिक्षण म्हणजे एक अर्थाचं पापच आहे असा विचार गांधीजी या दुसऱ्या पातकाच्या संबंधाने मांडताना दिसतात. आता तिसरा जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे तोही इथं महत्वाचा आहे. काय म्हणतात बघा, नीती शिवाय व्यापार. काय म्हटलं त्यांनी? व्यापार असावा परंतु त्या व्यापारामध्ये नीतिमत्ता अत्यंत महत्वाची आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की एक शेतकरी आपला मित्र असणाऱ्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्या व्यापाऱ्याला म्हणाला की मला साखर द्या. आणि त्या व्यापाऱ्याने काय केली की त्यानं समजा 1.25 किलो साखर मागितलेली होती. व्यापाऱ्यानं काय केलं की 1.25 किलोची साखर ही 1.25 किलो म्हणून दिली. पैसे 1.25 किलोचे घेतले परंतु त्यात काटा मारला आणि 1.25 किलोच्या ऐवजी किलोभरच साखर त्या शेतकऱ्याला दिली. आता त्या शेतकऱ्याचा त्या व्यक्तीवरती विश्वास होता आणि म्हणून त्यानं 1.25 किलो समजून पैसेही दिले. ती साखर घरी घेऊन आला. परंतु त्यानंतर मात्र आपल्याला माहित असेल की त्याच
व्यक्तीकडून प्रत्येक वेळेला हा सावकार तूप विकत घेत होता कोणाकडनं, त्या शेतकऱ्याकडनं. आणि प्रत्येक वेळेला ही जी साखर दिलेली होती कोणा, आपल्या मित्र सावकारानं, तो एका तराजूमध्ये ठेवायचा आणि तूप एका तराजूमध्ये ठेवायचा आणि 1.25 किलो म्हणून तो द्यायचा प्रत्येक वेळेला. कित्येक दिवस असं वर्षभर चाललं आणि वर्षाच्या नंतर सावकारानं मोजून बघितलं की म्हणाले तूप किती आहे बघावं. बघतात तर काय, तूप 1.25 किलो म्हणून वर्षभर घेतलं होतं पण ते तूप निघालं 1 किलो. आणि मग सावकार रागात त्या शेतकऱ्याकडे आले आणि म्हणाला, बाबा 1.25 किलो म्हणून तू वर्षभर मला हे तूप देतोयस, हे तूप ते 1 किलो आहे. तेव्हा तो शेतकरी म्हणाला की सावकार, तुम्ही जे मला साखर 1.25 किलो म्हणून दिलेली होती ती 1.25 किलो एका तराजूत मी ठेवतो आणि तेच तुम्हाला आपण देतोय. म्हणजे मी तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला तर मीच बनतो. आणि म्हणून नीती ही व्यापारामध्ये अत्यंत महत्वाची आहे. तुकाराम महाराजांचा एक विचार आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी. धन कसं मिळवावं, व्यापार कसा करावा याबद्दलचा अत्यंत चांगला विचार या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. तर ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. व्यापारच करायचा असेल तर कसा करायला पाहिजे, तर त्यामध्ये नीतिमत्तेला अत्यंत महत्वाचं स्थान असलं पाहिजे. एका वक्त्याच्या भाषणामध्ये मी असं ऐकलं होतं, ते असं म्हणाले की किल्लारीला भूकंप झाला आणि भूकंपाच्या नंतर लातूरला राहणाऱ्या मित्रानं सांगितलेली गोष्ट आहे, खरी असेल खोटी असेल त्याच्यातला मतितार्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, त्याच्या पाठीमागचा जो काही उद्देश तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. किल्लारीच्या मित्रानं लातूरच्या मित्राला पत्रिका दिली आणि सांगितलं की माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि तू आलं पाहिजेस. लातूरचा मित्र किल्लारीला गेला त्या सत्यनारायणाच्या पूजेला आणि तिथे पूजा झाल्याच्या नंतर त्याने त्या मित्राला विचारलं, मित्रा ही सत्यनारायणाची पूजा तू का घातलायस? तेव्हा तो म्हणाला की तुला माहिती आहे ना, मला खूप नफा झाला म्हणून मी ही सत्यनारायणाची पूजा घातलेली आणि सत्यनारायणाला आग्रह केलाय की अशाच पद्धतीचा नफा मला नेहमी होऊ दे आणि म्हणून मी सत्यनारायण घालतोय. त्यावेळेला त्या लातूरच्या मित्रानं किल्लारीच्या मित्राला विचारलं की मित्रा, मला माहिती आहे तुझा लाकडाचा व्यापार आहे, त्याच्यात तुला नफा मिळाला, पण नेमका कशामुळे नफा मिळाला? तर तुला माहित नाही का, परवा आपल्याकडं भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये अनेक लोक मेले, त्यातले हिंदू जास्त होते आणि हिंदूंचं प्रेत जाळण्यासाठी लाकडं जास्त लागतात आणि त्यामुळं लाकडाला खूप मागणी आली आणि जे लाकूड समजा 100 रुपये क्विंटल होतं ते लाकूड मी 150 रुपये क्विंटलनं विकलं आणि त्यामुळे मला खूप नफा झाला आणि म्हणून मी सत्यनारायणाला साकडं घातलं की असाच मला सारखा नफा होऊ दे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की माणसं मरू दे, त्याला जाळायला लाकडांसाठी मला मागणी येऊ दे आणि त्याच्यात मला नफा मिळू दे. म्हणजे हा व्यापार कसा आहे? नीतीला सोडून असलेला व्यापार आहे. तर असा नीतीला सोडून असणारा व्यापार करणं म्हणजे एक अर्थाचं पातक आहे. असा तिसरा पातकाचा प्रकार आणि विचार महात्मा गांधी सांगताना आपल्याला दिसतात. आता चौथं जे पातक त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे त्यागाशिवाय उपासना. काय म्हणतात गांधीजी? गांधीजींनी सांगितलं की उपासनेमध्ये त्यागाला महत्व असलं पाहिजे. कशाला महत्व असलं पाहिजे? त्यागाला महत्व असलं पाहिजे. तन मन धन अर्पण करून आपण उपासना केली पाहिजे. त्यागा म्हणजे उपासनेमध्ये भोग महत्वाचा नाहीये तर त्याग महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांनी उपासना आरंभिली आणि आपल्याला माहिती आहे की ते स्वतः श्रीमंत होते परंतु स्वतःकडले सावकारी त्यांनी सगळी सावकारीच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या आणि उपासनेमध्ये हे धन आपल्याला आडवं येते म्हणून उपासनेसाठी त्यांनी धनाचा त्याग केलेला आहे. म्हणून उपासनेमध्ये त्यागाला अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा त्या काळात छत्रपती शिवरायांना कळते की महाराजांची गरिबी आलेली आहे आणि म्हणून महाराजांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून आपल्या सैनिकांच्या करवी सोनं जे काही असेल ते ताटं भरून त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि हे सगळं ते घेऊन येतात आणि महाराजांच्या समोर ठेवतात. महाराज ते सगळं बघतात आणि महाराजांना वाईट वाटतं म्हणा किंवा महाराजांना एका अर्थानं छत्रपतींचा आपल्याबद्दल असलेला कळवळा कळाला परंतु वाईट वाटतं आणि ते म्हणतात की शिवाजी महाराजांना जाऊन सांगा की आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी ऐकिने तुमचे एर वित्त धन आमा मृतिके समान. आणि ते दिलेलं सगळं सोनं ते परत करतात. म्हणजे इथं त्याग महत्वाचा आहे. त्याग असेल तर ती उपासना महत्वाची आहे आणि नसेल तर ते ढोंग ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तुम्हाला हे माहिती आहे की महाराजांचं नाव व्हायला लागलं तेव्हा त्यांचं चरित्र भ्रष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळेला एक वाईट वागणारी बाई त्यांच्याकडे पाठवली गेली की बघूया यामुळे तरी महाराजांचा पाय घसरतो का. परंतु तुकाराम महाराजांच्याकडे ती बाई आली आणि नको ती चाळे करायला लागली.
तेव्हा तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे की परावी राणी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे नव्हा. आणि इथे त्याग केला, भोगला नाहीये. आणि म्हणून महाराज हे संत होऊ शकले. कुठलीही आपल्याला उपासना करायची असेल तर त्यामध्ये त्याग अत्यंत महत्वाचा आहे. विद्येची उपासना करायची असो, सत्कर्माची उपासना करायची असो तर त्याग करा असं या ठिकाणी महात्मा गांधींना सांगायचं आहे. आणि त्यागाशिवाय जर उपासना करत असाल तर ते करणं म्हणजे देखील एक प्रकारचं पाप आहे असा विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. पाचवं जे त्यांनी काही पातक सांगितले ते म्हणजे श्रमाविना संपत्ती. संपत्ती तर कमवलीच पाहिजे, कारण संपत्तीशिवाय मला असं वाटतं की या कुठल्याही कालावधीमध्ये माणसाचं जगणं असह्य आहे. परंतु ती संपत्ती कशी कमवली पाहिजे तर या ठिकाणी गांधी सांगतात की श्रम करून संपत्ती कमावली पाहिजे. ते शारीरिक श्रमच करावं असं नाहीये, बौद्धिक श्रम करा, शारीरिक श्रम करा, परंतु श्रम असलं पाहिजे. देरे हरी पलंगावरी या पद्धतीने जर आपण संपत्ती कमवत असू श्रमाशिवाय तर ते एक अर्थाचं पातक आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं. लक्ष्मी लुकमी. लक्ष्मी आपण पैशाला म्हणतो आणि पैशातच ना, पैशाची देवता लक्ष्मी आहे. लक्ष्मी काय म्हणते, लक्ष्मी मला लक्ष्य करा, मला बघा. परंतु कसं बघायचंय, नुसतं एका जागेवर बसून बघायचं नाहीये, तर त्या ठिकाणी तुम्ही परिश्रम केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगायचंय. आणि तुम्ही जर श्रमाशिवाय संपत्ती कमावली तर मग तुमच्या पाठीमागं तुम्हाला झोप येत नाहीये, ईडीची भीती लागते, आणखीन कुठल्या तरी गोष्टींची भीती लागते. तुम्ही जर प्रामाणिकपणे घाम गाळून खरोखरच प्रामाणिकपणे संपत्ती कमावली तर ते पुण्यकर्म आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अंगाला येणारा घाम हेच खरं परमेश्वराचं नाम असा विचार करून आपण काम केलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आज आपण वर्तमानामध्ये पाहतोय की काम न करता कसं आपल्याला मोठं होता येईल हाच प्रयास सगळीकडे चालतोय. आणि म्हणून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडं सुखराम नावाचे मंत्री, दूरसंचार मंत्री झाले. त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून एवढे पैसे कमावले की त्यांच्या बेडरूममध्ये पैशाचे बंडल, त्यांच्या बाथरूममध्ये पैशाचे बंडल, त्यांच्या किचन रूममध्ये पैशाचे बंडल सीबीआयनं छापा टाकल्यानंतर आढळले. आणि मग त्यांच्या त्या श्रमाविना संपत्तीबद्दल प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे म्हणाले की दूरसंचारची घोषणा सुखाचा धागा होती, सुखरामलाही सांगा आमच्याकडे ही जागा होती, त्यातला एक जरी बंडल आमच्याकडे फेकला असता, फाटवलेला उसवलेला संसार आम्हीही झाकला असता, फाटलेला उसवलेला संसार आम्हीही झाकला असता. याच देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींनी देखील सांगितलं की गरीब माणसाच्या योजनांसाठी एखादा रुपया आला तर त्यातले त्या लाभार्थ्यांपर्यंत केवळ 10 ते 5 पैसे पोहोचतात, बाकीचे सगळे मध्यंतरीच लोक खाऊन जातात. हे मध्यंतरी गळती होणं, खाणं म्हणजे श्रमाविना संपत्ती कमावणं आहे. गांधींना हे पाप वाटतं नव्हे, आपल्यालाही ते पाप वाटलं पाहिजे. आणि म्हणून गांधी म्हणतात की श्रमाविना संपत्ती अजिबात आपण कमवायची नाही आहे, तर श्रम करून संपत्ती कमवली पाहिजे. आणि जर श्रमाशिवाय आपण संपत्ती कमवू तर ते एक प्रकारचं पापच आहे असं ते सांगतायत. 6वं जे त्यांनी पातक सांगितलं ते म्हणजे मानवते विना विज्ञान. विज्ञान तर जरुरी आहे, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं युग आहे, कम्प्युटरचं युग आहे. विज्ञान तर असलंच पाहिजे, परंतु त्या विज्ञानाला मानवतेची स्पर्श असला पाहिजे. जर मानवतेशिवाय विज्ञान असेल तर ते विज्ञान हैवान होण्याची, शैतान होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून विज्ञानाला मानवता म्हणजे अध्यात्माची जोड असली पाहिजे. विज्ञानामुळे आपण अंतराळात जाऊ शकू, परंतु अंतकरणामध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की दूसरों को फोन लगाने में हम त्रस्त है, लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है. ही खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है ही धोक्याची घंटा आहे. आणि असं खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त आहे किंवा तुम्हाला मागे मी सांगितलं होतं की विज्ञानाच्या युगात केवढी मोठी चूक. आता रक्तांच्याही नात्याला लागतं फेसबुक. म्हणजे आता कसं आहे की आता एकमेकांच्या नात्यामध्ये, रक्ताच्या नात्यात देखील फेसबुक, ट्विटरवरूनच माणसं, व्हॉट्सअपवरूनच माणसं एकमेकांच्या जवळ येतात. असे जवळ असले तरी एकमेकांना बोलत नाही आहेत. हे विज्ञान म्हणजे मानवतेविन विज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर माणसाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो, माणसाच्या विनाशासाठी केला जाऊ शकतो.
विज्ञानाचा दृष्टिकोन जर मानवतावादी असेल तर तो मानवाच्या विकासासाठी विज्ञानाचा उपयोग होईल, नसेल तर मग आपल्याला माहिती आहे की हिरोशिमा नागासाकीवर जपानच्या आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे बॉम्ब वर्षाव झाला आणि विज्ञानानं कित्येक लोकांचे जीव घेतले, हे विज्ञान मानवतेला सोडून होतं, म्हणून अनेक मानवांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. आणि म्हणून कोणीही वैज्ञानिक जर मानवतावादी नसेल तर तो एका अर्थानं शैतानच ठरू शकतो या जगासाठी. म्हणून गांधींचा आग्रह आहे की विज्ञानाला ठीक आहे मान्य करा तुम्ही, परंतु त्या विज्ञानामध्ये मानवता असली पाहिजे, असा विचार गांधीजी या ठिकाणी मांडताना दिसतात. आणि त्यांनी 7वं जे सांगितलं ते म्हणजे विवेकाशिवाय आनंद. आनंद जरूर असला पाहिजे, पण त्या आनंदाला विवेकाची जोड असली पाहिजे. विवेकानं मिळवलेला आनंद हा चिरंतन टिकणारा आनंद आहे, इतिहासात नोंद होणारा आनंद आहे. आणि जर विवेकाशिवायचा आनंद म्हणजे जसं की आपण सिनेमांच्या मध्ये खलनायकाचा आनंद तो व्यक्त करतो, हसतो वगैरे, तर तो आनंद हा विवेकाशिवाय असलेला आनंद असतो. बरोबर आहे की नाही? आणि विवेकाचा आनंद हा विवेक बुद्धीला स्मरून मिळवलेला आनंद असतो. म्हणून माऊली म्हणाली की ज्याने विवेकासहित आनंद मिळवला त्याच्या जीवनामध्ये सतत दिवाळी असते. म्हणून अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि म्हणून आनंदाला विवेकाची साथ असणं गरजेचं आहे. एखाद्याला मद्यप्राशनातूनही आनंद मिळतो आणि कुणाला ग्रंथ वाचनातूनही आनंद मिळतो. दोन्हीकडेही आनंदच आहे, परंतु मद्यप्राशनातला आनंद हा वैयक्तिक शरीराचा नाश करणार आहे, परिवाराला उद्ध्वस्त करणार आहे. अनेक अर्थानं हा आनंद कसा आहे तर विवेकाला सोडून असलेला आनंद आहे, परंतु ग्रंथ वाचनातून मिळवलेला आनंद मात्र आपल्यालाही आनंद देणार आहे आणि जगाला देखील या आनंदातनं काहीतरी देऊन जाणारा आनंद आहे. म्हणून आपण आनंद कसा जीवनामध्ये मिळवला पाहिजे तर तो विवेकासहित आनंद असला पाहिजे, असं या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण समजा आता एखाद्या ठिकाणी आपल्याला आनंद झाला म्हणून कितीतरी डीजे लावतात लोक. त्या डीजेच्या आवाजामुळं परवाच मला वाटतं जिंतूरमध्ये कुठेतरी गणेश उत्सवामध्ये डीजे लावला आणि एक हृदय बंद पडून वारला आणि दुसरे सिरियस झालेले आहे. मग असला आनंद कुठल्या कामाचा आहे? समजा एखाद्या मुलानं कुठला तरी अचीव एखादं पद मिळवलं, मोठ्या पदावर MPSC मध्ये पास झाला, तर गावामध्ये त्याची मिरवणूक काढली जाते, डीजे लावला जातो. ठीक, हा आनंद आहे, मान्य आहे, परंतु हा आनंद आपण साजरा करत असताना त्या डीजेमुळे काही वृद्ध लोकांचे, हलक्या काळजाचे लोक, त्यांच्या हृदयावरती त्याचे विपरीत परिणाम होतात. मग असा आनंद हे काही मानवतेला धरून आनंद आहे का? तर असा नियमाचं उल्लंघन करून मिळवलेला आनंद असेल तर हे आनंद विवेकाशिवायचा आनंद आहे. आणि असा आनंद गांधीजींना एक प्रकारचं पातक वाटतं. आणि म्हणून गांधींचे हे 7 पातक गांधींनी सांगितलेले अत्यंत महत्वाचे आहेत. गांधींचं तत्वज्ञान आपण दररोज जरी मांडत गेलो तर कित्येक दिवस आपण त्यांच्याबद्दल बोलत गेलो तरी कमीच पडणार आहे. परंतु गांधी जयंतीचं एक औचित्य साधून म्हणून आपण एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे की गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. आणि गांधी आपल्याला सांगतात, नुसतं सांगतात नाही आहेत, तर त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ही सगळी मूल्ये ते जगलेले आहेत. अशा या बापूजींनी आपल्याला जी ही 7 पातकं सांगितलेली आहेत, या 7 पातकापासनं मुक्त राहण्याचा प्रयत्न तुम्ही आणि मी निश्चितपणे करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचा जर आपण व्यवहार केला, अशा प्रकारचं जीवन जर आपण जगलो तर खऱ्या अर्थानं हे जग सुखी व्हायला, खऱ्या अर्थानं अजे आनंद दुरे किंवा अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक, असं जे संत म्हणाले ते निश्चितपणे आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जाणं सोपं होईल. त्यासाठी माझ्यासह आपण सगळ्यांनी या 7 पातकांचा विचार करून हे पातक आपल्याकडनं घडणार नाही आहेत याची काळजी घ्यावी. आणि ती घेण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तुम्हाला आणि मला सद्बुद्धी द्यावी, अशा प्रकारची नम्र अपेक्षा या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, या व्हिडिओच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो.
आणि आपल्याला नम्र विनंती करतो की असेच महापुरुषांच्या जीवनचरित्रावरती व विविध विषयांच्यावरती मी जवळपास 300 पेक्षा अधिक व्हिडिओ रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. आपण त्यांचं श्रवण करावं, असे चांगले विचार इतरांच्यापर्यंत शेअर करावेत, पाठवावेत आणि आपलं मतही कमेंट बॉक्समध्ये द्यावं, एवढी तुम्हा सगळ्या श्रोते मायबापांच्याकडून नम्र अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.